तरी घरातल्या या काही गोष्टी आपण सेपरेटच ठेवायला हव्यात। खरं तर त्या पाठीमागची कारणं देखील तशीच आहेत। मग अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या पाठीमागची कारणं काय आहेत ते या व्हिडिओमध्ये। घरामध्ये दोन वेगळे झाडू असायलाच हवेत। एक म्हणजे घरामधलं झाडण्यासाठी आणि दुसरा म्हणजे घराबाहेरील एरिया झाडण्यासाठी। आपल्या घराच्या गॅलरीमध्ये, अंगणात किंवा व्हरांड्यामध्ये खूप धूळ साठते, असा कचरा साठतो। त्यामुळे त्यासाठी आपल्याला सेपरेट झाडू तर हवाच, कारण हा झाडू ना ही सगळी धूळ कचरा साफ करेपर्यंत खूप खराब होतो आणि मग तोच झाडू आपण घरात कसा वापरणार? तोच झाडू जर पुन्हा घरात वापरला तर ती सगळी धूळ आपल्या घरात येणार आहे। त्यामुळे शक्यतो बाहेरची गॅलरी झाडण्यासाठी आणि घर झाडण्यासाठी दोन वेगवेगळे झाडू आपल्या घरामध्ये असायलाच हवेत। वॉशरूम मध्ये लागणारे ब्रश। वॉशरूम मध्ये कमोड आणि बेसिन या दोन्हीसाठी वेगवेगळे ब्रश वापरायचे, ही टीप खरं तर तुम्हीच माझ्या लक्षात आणून दिलेली आहे। दोन्हीसाठी एकच ब्रश वापरणे हायजिनिकली योग्य नाही, त्यामुळे दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळे ब्रश असावेत। आपले रोजचे टॉवेल्स। टॉवेल्स काही आपण रोज धुवत नाही, म्हणजे अंघोळ झाल्यानंतर उन्हात सुकत टाकतो आणि नंतर 2-3 दिवसातून एकदा ते धुतले जातात। मग काय होतं, प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते, त्यामुळे एकाचा टॉवेल दुसऱ्याला वापरला की ॲलर्जी होण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो प्रत्येकाला घरात सेपरेट टॉवेल असायलाच हवा। तर हेच आपले ब्लँकेट्स, पिलो आणि टॉवेल्स। कोणता टॉवेल किंवा कोणती पिलो कुणाची आहे हे लक्षात येण्यासाठी शक्यतो वेगवेगळ्या कलरचे असावेत, म्हणजे आपल्या लक्षात येतं की कोणती पिलो कोणाची आहे, कोणतं ब्लँकेट कोणाचं आहे। रोजची स्वयंपाकाची भांडी आणि पूजेची भांडी घासण्यासाठी नेहमी वेगळा स्क्रबर ठेवायचा, म्हणजे स्वयंपाकाची भांडी घासण्यासाठी वेगळे स्क्रबर आणि पूजेचे जे ताट असेल, तामण असेल किंवा आपलं गंगाळं असेल किंवा इतर काही पूजेची भांडी असेल त्यासाठी नेहमी वेगळा स्क्रबर ठेवायचा। खरं तर भांडी घासण्याचा स्क्रबर सुद्धा आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकवूनच ठेवतो, पण तरी देखील तो खरकटात झालेला असतो नाही का, आणि अशा स्क्रबरने पुन्हा पूजेची भांडी घासायची म्हणजे ते मनाला पटत नाही। त्यामुळे साबण जरी एक वापरला तरीही चालेल, पण स्क्रबर मात्र नेहमी वेगळाच असावा। घरामध्ये प्रत्येकाला वेगळा कोंब हवा। कसं आहे ना, केस विंचरताना आपला कंगवा आपल्या स्काल्प पर्यंत पोहोचतो आणि मग कधी कधी कुणाच्या डोक्यात कोंडा असतो, कुणाचे हेअर ऑइली असतात, असे बरेच सारे प्रॉब्लेम्स आपल्या घरातल्यांना असतात। तर ते पुन्हा इन्फेक्शन आपल्याच घरातल्यांमध्ये पसरू नये यासाठी प्रत्येकाला वेगळा कंगवा हा हवाच। हेअर फॉल कमी करण्यासाठी मी मामाअर्थचे खूप सारे प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करत असते। आजही एक असंच प्रोडक्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। खरं तर आजकाल बरेचसे इन्फ्लुएन्सर्स रोजमेरी असणारा हेअर ऑइल किंवा शॅम्पू वापरायला सांगत आहेत आणि मी देखील मामाअर्थचं असंच एक प्रोडक्ट सध्या वापरते आहे, ते म्हणजे रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम। हेअर फॉलमुळे माझी देखील हेअर लाईन वाईड होत चालली होती आणि त्यामुळे तो लवकरात लवकर थांबवणं गरजेचं होतं। तेव्हाच मी मामाअर्थचं रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम वापरायला सुरुवात केली। हे सिरम डायरेक्ट आपल्या स्कॅल्पवर अप्लाय करायचं आहे आणि यामुळे केस अजिबात ऑइली किंवा चिपचिपे होत नाहीत। यामध्ये 95% प्युअर रोजमेरी ऑइल एक्स्ट्रॅक्ट आहे आणि 4% एनागेन आणि मेथीदाणा आहे, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन उत्तम होते आणि नवीन केस यायला सुरुवात होते। शिवाय डॉक्टरने सुद्धा सजेस्ट केले आहे की रोजमेरी हे मोनॉक्सिल पेक्षा उत्तम आहे हेअर फॉल साठी। तर तुम्ही बघू शकता या सिरममुळे न्यू हेअर ग्रोथ झालेली आहे आणि पूर्वीसारखी वाईट हेअर लाईन राहिलेली नाही। फक्त 14 आठवड्यातच मला हा रिझल्ट पाहायला मिळाला आणि याबरोबरच मी रोजमेरी अँटी हेअर फॉल शॅम्पू आणि अँटी हेअर फॉल कंडिशनर सुद्धा वापरते, ज्यामुळे लवकर रिझल्ट मिळायला मला मदत झाली। तुम्हाला देखील हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर ते कुठे मिळेल? तर अमेझॉन, नायका, फ्लिपकार्टवर तर अवेलेबल आहेच, शिवाय तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा। हे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल।
त्याचप्रमाणे अंघोळीचं साबण. अंघोळीचं साबण सुद्धा खरं तर मला असं वाटतं की एकमेकांचा वापरू नये, पण आपली जर छोटी फॅमिली असेल, 2-3 जणांची फॅमिली असेल, तर सेपरेट साबण ठेवणं पॉसिबल होतं. पण जर एखाद्या फॅमिलीमध्ये 10 लोक असतील, तर 10 वेगवेगळे साबण तर आपण नाही ठेवू शकत, बरोबर ना? मग अशा वेळेस काय करायचं, शक्यतो आपल्या घरातली जी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी वेगळा साबण वापरायचा आणि मोठ्या लोकांसाठी वेगळा साबण वापरायचा. आणि जर शक्य असेल तर बॉडी वॉश वापरला तरीही चालेल. बॉडी वॉश असेल तर प्रत्येक जण त्यातून थोडा थोडा घेईल आणि तो कंटामिनेट होण्याचे चान्सेसच राहणार नाहीत. आता जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी वेगळे कुकवेअर तर वापरायलाच हवेत. म्हणजे व्हेजिटेरियन फूड बनवण्यासाठी वेगळे आणि नॉन व्हेजिटेरियन फूड बनवण्यासाठी वेगळे. म्हणजे निदान बेसिक किचन टूल्स तरी, जसं की चॉपिंग बोर्ड, सुरी किंवा एखादी कढई, पळी असेल, उलटण असेल, असे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण वेगळ्या ठेवायलाच हव्यात. आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे माझ्या घरामध्ये नॉनव्हेज बनतच नाही. त्यामुळे मला असे वेगळे कुकवेअर ठेवण्याची गरज पडतच नाही. पण कसं आहे ना, जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्या घरी सुद्धा रोज पूजा अर्चा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. मग आपण तेवढं शास्त्र, तेवढं पावित्र्य तर पाळायलाच हवं, नाही का? आणि त्याचसाठी वेगळे कुकवेअर तर हवेतच. आपल्याला जरी कुणी काहीही म्हणत नसेल तरी देखील ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेट ठेवायलाच हवा. छोटे छोटे ऑर्गनायझर्स आपले कपडे सेपरेट ठेवण्यासाठी खूप उपयोगाला येतात. म्हणजे एक मोठं बास्केट ठेवून त्यामध्ये सगळ्या कपड्यांची भेळ करण्यापेक्षा छोटे छोटे ऑर्गनायझर जर बनवले ना, तर आपल्याला कपडे वेळेवर देखील मिळतात आणि ते छानपैकी ऑर्गनाइज सुद्धा राहतात. तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मैत्रिणींनो, हेअर ग्रोथसाठी मामाअर्थचं रोजबेरी हेअर ग्रोथ स्कॅल्प सिरप जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेकआउट करा.